पहिलं आम्ही आमचा फोन चालू करतो बाई. 1000 फोन आला असतील आमच्या राणा भाऊजींचं. चंदे जरा पाय दाबून दे बरं, तर आम्ही चेक करतो फोन आल्यात का. ना आलं गो. होय की. पण मग आधी फोन का बंद करून ठेवला होता? अगं आमच्या पप्पांची माणसं पाठवतो म्हणलं होतं ना व. हा, खरंच जर पाठवा असं म्हणलं असतं तर. आमच्या पप्पांची माणसं काय रिकाम टेकडी बसल्यात वय. लई फिरायची हाऊस होती ना व. आता फिर म्हणाव मुंबईच्या रस्त्यावर. चंदे असला झटका बसला पाहिजे की नाही. गाव सोडून परत कधी या ठोकानं बाहेर नाही जायला पाहिजे बघ. होय. बरं ताईसाहेब, मला का नाही त्या मास्तरनीचं नवलच वाटायलंय बघा. अहो, नवऱ्याला सोडून अशी कशी केली होती? अगं नवऱ्याचं सोड, इथं बापाला बी काही काळजी वाटना झाल्या. आम्ही एवढं सांगतोय खरं, आम्हाला काळजी वाटत्या पण यांचं आपलं एकच, तुम्ही काय काळजी करू नका. जाऊ दे मरू दे तिकडं. आमस्ती तरी कुठं हाऊस आल्या म्हणा. ते नाही ताईसाहेब, ती दोघं बलसाराकडे कशाला गेली असतील हो? अगं त्या सखीला घालवायचा प्लॅन आहे ठोकळ्याचा आणि जाऊबाईंचा. मॅनेजर बाईचं आणि ठोकळ्याचं पटत नाही माहिती की तुला. अहो ताईसाहेब, ती मास्तरीन त्या सखीची कायमच बाजू घेते की. आता आपल्या नवऱ्याला ताप होत असेल तर त्या मास्तरनीला बदलायला असं कितीचा टाइम लागणार आहे बरं. त्या दिवशी नाही का एवढा मोठा राडा झाला तर तिनं जाऊन झापलं की सखीला. काय नाही ग, या दोघा राजा राणीचा त्या सखीला घालवायचा प्लॅन आहे. अच्छा, म्हणून ती बॅग भरून गेली होय. जाऊ द्या की मरू द्या, आपल्याला काय करायचं तिचं. काही कसं नाही, मास्तरनीला माप वाटेल तिला घालवावं, पण आम्ही काय त्या सखीला जाऊ देणार नाही. आता ती शिट्टीतली मॅनेजर बाई हितच राहणार. आता फोन करून सांगतो बलसरा साहेबांना. सर का जरा. हेलो. हाँ बबी जी, लगता है आज कोल्हापुर डे है. हाँ, आज सभी फोन कर रहे हैं. सभी म्हणजे कोण कोण? राणा जी की वाइफ और अब आपका. हे बघा त्यांचं काय माहित नाही आम्हासनी, पण आम्ही तुम्हाला खरं काय ते सांगायला फोन केलाय. हाँ बताइए. हे बघा, आमचं राणा भाऊजी आणि आमच्या अतिशहाण्या जाऊबाई त्यांनी जर तुम्हाला काय सांगितलं तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे बघा, तुम्ही जी शिट्टीतनं मॅनेजर बाई पाठवल्या का नाही सखी, ती एकदम चांगली, एकदम भारी ट्रेनिंग द्यायला बघा राणा भाऊजीसनी. हाँ, एक नंबर रिकॉर्ड है सखी का, इसीलिए तो मैंने उसे वहां भेजा है. हा, तेव्हा आमच्या जाऊबाई त्या सखीला काडा बिडा म्हणल्या तर त्यांचा अजिबात ऐकू नका. इंटरनॅशनल कुस्ती आपल्याला जिंकायचे हे ध्यानात असू द्या. अरे इसलिए तो इतना कैश खर्चा करके सखी को मैंने वहां भेजा है. अरे पैसे से याद आया, आपने वो चेक क्लियर किया कि नहीं? अगं बाई, जणू तुम्हाला काय माहितच नाही, आणि झाला असता तर तुम्हाला कळलं नसतं काय. अरे भाभी जी, मेरे अकाउंट से रोज हजारों चेक क्लियर होते हैं. अब मुझे कैसे पता चलेगा? आप एक काम कीजिए, मुझे वो चेक का नंबर बताइए, मैं देखता हूँ क्लियर हुआ कि नहीं. अच्छा, म्हणजे आम्ही सांगतो त्यावर विश्वास नाही म्हणा की तुमचा. ठीक आहे थांबा, सांगतो तरी बी नंबर. होल्ड करा. अगं बाई, अहो याच्यावर तर 4-5 नंबर दिसाले तो. आम्ही एक काम करतो, तुम्हाला याचा फोटो पाठवतो, मग तुमचं तुम्ही बघून घ्या. पण आमच्या पैशाचं काय करायचं ते सांगावं आधी. भाभी जी जमा कीजिए चेक बैंक में. अहो आमचं बँकेमध्ये खातं नाही हो, तुम्हाला कॅशच पाठवायला लागते बघा. नाहीतर राणा भाऊजीसनी सांगून तुमची इंटरनॅशनल कुस्ती कॅन्सलच करायला सांगतो की. नहीं नहीं भाभी जी, ऐसा मत कीजिए. मग आम्हाला कॅश पाहिजे बघा. लेकिन मैंने तो आपको चेक दिया है ना. अहो तुम्हाला आता कसं आणि कोणत्या भाषेत सांगायचं हो? चेक टाकू शकत नाही हो बँकेमध्ये. आम्हाला आमची कॅश द्या म्हणजे द्या, आणि हिथं तुम्ही येशीला तेव्हा हे तुमचं चिटूर घेऊन जावा, नाहीतर राणा भाऊजीसनी सांगून खरंच तुमची इंटरनॅशनल कुस्ती कॅन्सल करायला सांगतो. नहीं 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 नहीं, मैं आपको देता हूँ कैश. हा, आता कसं शाण्यासारखं बोलला बघा. आणि एक काम करा,
इकडे जेव्हा कोल्हापूरला येशीला का नाही तेव्हा हे तुमचा कागद घेऊन जावा काय आमच्या कॅशचं काय ते बघा आता. नहीं नहीं, अब मैं वो यूज नहीं कर सकता. फाड़ दिया तो भी चलेगा. अगो बाई फाडून टाकलं तर चालतोय व्हय. ठीक आहे त्यात काय एवढं. आला काय आवाज? हा फाडून टाकला बघा चेक. आता आमची कॅश पाठवून द्या बरं लवकरात लवकर. हाँ ठीक है, अभी राणा जी यहाँ आ रहे हैं तो मैं उनके साथ भेज देता हूँ पैसे. आओ नाही 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 त्यांच्याजवळ ना ग सेपरेट पाठवा. देखिए मैं तो वहाँ आ नहीं सकता. आपको चाहिए तो मैं राणा जी के साथ भेज देता हूँ. आओ नाही हो नाही त्यातनी हो विषय बी माहित नाही आणि तुम्ही सांगू बी नका काही. हे बघा आपलं सेपरेट आहे तर हे आपला आपण व्यवहार बघू. हा ठीक है, तो जब मैं वहाँ आऊँगा तब देखते हैं. अच्छा अब मैं रखूँ फोन, मैं थोड़ा बिजी हूँ. हैव अ नाइस डे भाभी जी. काय झालं होत साहेब? चेक फाड म्हणलं आणि कॅश राणा भाऊजींकडनं पाठवतो म्हणलं. नाही 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 राणा त्यांना कळलं तर वाटच लागेल की. नाही राणा भाऊजींकडनं पाठवू नका असं सांगितलंय आम्ही. परताय साहेब अहो पुढं माग अकाउंटचं काय तर बघितलं असतं की वो. आता तर तुम्ही चेक बी फाडला. हे म्हणजे असं झालं तेल बी गेलं तूप बी गेलं हाती धुपाटणं आलं. हे तू गप बस ग. कुणी सांगितलंय चोंबडेपणा करायला? तुझा छान आमच्यासाठी एक तर आमचं डोसकं उठलंय. इकडं आम्ही तडपडतोय आणि तिकडं ते राजा राणी मुंबईची सैर करायलेत. अजून किती वेळ? आता जाऊया ना आपण. दिवस संपायचा अजून. पण आता मी गेलेच नाही तर हे जाणार कुठे? बलसारा सरांच्या ऑफिसवर पोचायला हवा तो. बघूया ना त्याला जमतंय का. हलव त्याला आता इथून, नाही तर इथेच थांबेल. कामं सोडून गप्पा मारायची फार वाईट सवय आहे राणाला. कोणीही सापडलं की लगेच सुरू होतो. त्याला फोन लाव आणि सांग बलसारांच्या ऑफिसवर पोचायला. लाव फोन. अंजलीबाई, अहो अंजलीबाई कुठे आहे तुम्ही? आणि हा मी ते जेवलं बरं का. माहितीये मला खूप. बरं मी काय म्हणते, तुम्ही डायरेक्ट बलसारा सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचता का? अजून मी कामात अडकलीये. परत अहो दिवसभर तुम्ही मला उगा फिरवायलाय बघा. अहो तुम्ही मगाशीच म्हणलात ना की काम झालंय निघालाय. मग आता काय झालं? हो अर्जंट आहे. मी आल्यावर सांगते तुम्हाला. तुम्ही पोहोचा ना बलसारा सरांच्या ऑफिसला. अहो पण कसं पोचू? अहो माझ्या खिशात 1 रुपया बी नाही. अहो मला इकडे काय काय सहन करायला लागते तुम्हाला कळणार नाही. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. पण एवढं करा ना माझ्यासाठी. नाही नाही ताप असं नाही पण. बरं ठीक आहे, मी माझं काम अर्धवट टाकते आणि येते. अहो नाही नाही नको. तुम्ही तुमचं काम करा, ते माझं मी जातो. मी बघतो काय करायचं ते. चालेल. पोचतो म्हणालेत. बघ अजूनही प्रयत्न करू शकतोय तो. फक्त त्याला स्वतःला लढू दे. ही मार ही
असं मारायचं असतं बाबा. शिपती काका, माधव दादा, राणा दादा फोन लावून द्या की. हे बघा लाडू साहेब, आमच्याकडे काय फोन बिन नाही आहे. तुम्ही संध्याकाळी जावा आणि फोन लावतील लगेच. हा जावा आतमध्ये. कसा असेल राणादा? मुंबईत हरवणं सोपं काम नाही. फोन करू काय त्याला? पण तो जाताना बी काय बोलला नाही माझ्या संगत. आता कसं बोलल? काका बोका, राणा दादा कधी येणार? वहिनीसनी सापडलं म्हणजे काय नाही. काका बोका, मला राणा दादा सोबत बोलायचंय. तू फोन लावून दे की. बेस्ट, एकदम बेस्ट. बघ लाडू, मी तुला फोन लावून देतो. तू राहणार संगत बोलायचं, त्याला विचारायचं कुठं आहेस, कसा आहेस. हा हा. बस 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 बस. सूरज, हॅलो. राणा दा, लाडू, तू आहे वय? काका बोका म्हणलं फोन लाव. तर तू कसाच विचार म्हणला बघ. कसा आहेस तू राणा दा? कुठं आहेस? काय सांगू मर्दा, अरे ते रस्त्यात सापडणं झालंय मला. मी हरवलं असं मोठा नवराळ. म्हणजे मग तुला हुडकून काढता बघ. अरे लाडू, तुझीच माव हरवल्या. माऊला बी सांग मी हरवले म्हणाला. मी असंच एकदम म्हणलो होतं. माझ्या दोस्तांनी मला ओळखून काढलं बघ. मग तू मोठ्यानं म्हण की हरवलं म्हणून. अरे म्हण की मोठ्यानं. अरे इकडे कसं म्हणू लाडू? त्याच्यात काय होतंय? तू वाकाच नव, मग घाबरायचं नाही कुणाला. अरे मन के मोठ्यानं. हे मी हरवलोय. अरे नाही मोठ्यानं म्हण. मी हरवलोय. अजून मोठ्यानं. मी हरवलोय. अजून मोठ्यानं. मी हरवलोय. हॅलो हॅलो राणादा. May I come in, sir? Come in. अरे मुझे लगा राणा जी और आप, मगर राणा जी कहाँ है? I hope वो पहुंच जाएगा सर. होप मतलब? एक्चुअली सर हम राना पे एक एक्सपेरिमेंट कर रहे हैं. एक्सपेरिमेंट? हमें ये देखना था कि राना किसी की मदद के बिना सर्वाइव कर पाता है या नहीं. उसकी माइंड पावर कितनी है, डिफिकल्ट सिचुएशंस में भी वो डिसीजन ले पाता है या नहीं, ये सब जानना था हमें. हाँ तो फिर? सर हमने सुबह उसे मुंबई में छोड़ दिया है. अब देखना है कि वो यहाँ तक पहुँच पाता है या नहीं. अच्छा, मतलब वो गलत एड्रेस पे पहुंच गया था, वो इसी वजह से? यस सर. हाँ, पर मैंने सही एड्रेस उसे दोपहर को ही बता दिया था. अब तक तो वो पहुंच जाना चाहिए था. कैसे पहुंचेगा सर? किसी ने उसकी जेब काट दी. बड़ी मुश्किल से जोगेश्वरी तक पहुंचा है. अब देखते हैं यहाँ कैसे पहुंचता है. सखी, मैंने तुम्हें राणा जी को प्लेयर बनाने के लिए अपॉइंट किया है, ना कि ये सब साइकोलॉजिकल एक्सपेरिमेंट करने के लिए. अरे किसकी इजाजत से तुमने ये कदम उठाया? अरे ये मुंबई है, कोई खेल नहीं.
रेसलिंग छोड़कर ये सब करने की क्या जरूरत थी? नाही सर, गरज होती. हा एक्सपेरिमेंट करायला मीच तयार झाले. आणि यातून राणाजींना झाला तर फायदाच होईल. एका दिवसाचाच तर प्रश्न आहे. हा एक्सपेरिमेंट झाला की हे परत सुरू करतील ट्रेनिंग. अरे मगर कुछ उल्टा सीधा हो गया तो? गुस्से से राणा जी ने ना कर दिया तो? अरे मेरा कितना नुकसान होगा आपको अंदाज नहीं. नाही सर, हे नकार नाही देणार. उलट जेव्हा त्यांना समजेल की हे सगळं त्यांच्यासाठी चालू आहे तेव्हा त्यांना आनंदच होईल. मतलब राणा जी को पता नहीं कि ये सब क्या चल रहा? अगर पता चले तो एक्सपेरिमेंट कैसा? हे भगवान, अरे क्या कर रहे हो आप दोनों? डोंट वरी सर, राणाजी पोचतील. सकाळपासून ते काही ना काही मार्ग काढतायत, तसा आत्ताही काढतील. मला खात्री आहे राणाजी नक्की यशस्वी होतील. ताई, येस, अंधेरी ईस्टला जायचे. दिस इज अंधेरी ईस्ट. अंधेरी ईस्ट. दिस इज अंधेरी ईस्ट ओनली. शिवाजीनगरला जायचे. Okay, Shivajinagar, you go straight from here, take a left, and then again take a left from the signal. Okay? Within 5 to 10 minutes, you'll reach there. ते समजेल असं सांगा की, म्हणजे मराठी किंवा हिंदी बी चालेल. Sorry, boss, I don't know Marathi or Hindi because I'm from Tamil Nadu. Okay? Thanks. Bye. अंजली बाई सांगत होतं ते बरोबर होतं. इंग्लिश शिकायला पाहिजे होतं. इंग्लिश शिकलो असतो तर आता बलसरा साहेबांच्या पत्त्यावर बरोबर पोचलो असतो. की म्हणते ते खरं आहे, शिकेल तो शिकेल. आता काय करायचं? अहो दादा, दादा, एवढा सुनसान रस्ता, मुंबईत बी माणसं लवकर झोपतात का? कोण बी नाही. आता काय करायचं? बसनी फोन करू. आता तर समजच संपलं.
मोबाईल होता तोवर काहीतरी आदर होता. अंजलीबाई संकटात असं वाटत होतं. पण आता समजे आदर तुटले. आता काय करायचं?